भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, चतुर्थ खंड, भाग पहिला, त्यामधील पाठ चौथा. धर्म आणि धम्म यामधील इतर भेद भगवान आणि पोट्टपद यांच्यामधील संवादांत व्यक्त झाले आहेत. धर्म आणि धम्म यामधील इतर भेद भगवान आणि पोट्टपद यांच्यामधील संवादांत व्यक्त झाले आहेत. एकदा भगवान श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनातील आरामात होते. एकदा भगवान श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनातील आरामात होते. त्या समयी पोट्टपद नावाचा परिव्राजक राणी मल्लिकेने तत्वदर्शनावरील वाद विवादासाठी जो एक प्रासाद तयार केला होता तेथे राहत होता. त्यांच्याबरोबर त्याच्या 300 अनुयायांचा जथ्था होता. भगवान आणि पोट्टपद या दोघांमध्ये एक प्रसंगी खालील संवाद घडून आला. पोट्टपद म्हणाला, जग शाश्वत आहे काय? पोट्टपद म्हणाला, जग शाश्वत आहे काय? आणि ते शाश्वत आहे आणि इतर सर्व तत्संबंधी मते चुकीचे आहेत असे आपले म्हणणे आहे काय? पोट्टपद, ह्या विषयावर मी काहीच मत व्यक्त केलेले नाही. यानंतर पोट्टपदाने भगवंताला खालील प्रश्न विचारले. यानंतर पोट्टपदाने भगवंताला खालील प्रश्न विचारले. जग शाश्वत नाही काय? आ. जग शांत आहे काय? ई. जग अनंत आहे काय? मोठाई. आत्मा आणि शरीर ह्या दोन भिन्न वस्तू आहेत काय? उ. ज्याला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे काय? मोठा उ. त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही काय? ए. त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे आणि नाही असे आहे काय? मोठा ए. त्याला मरणोत्तर परत अस्तित्व नाही अथवा त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही असे नाही. या प्रत्येक प्रश्नाला भगवंतांनी एकच प्रकारचे उत्तर दिले. पोट्टपद, या विषयावर मी आपले मत व्यक्त केलेले नाही. या विषयावर भगवंतांनी का मत व्यक्त केलेले नाही? प्रश्न. कारण या प्रश्नाच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही. त्याचा धम्माशी संबंध नाही. ते सदाचरणाच्या कोणत्याही घटकाला उपकारक नाही. त्यापासून अनासक्ती, राग द्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थाचे ज्ञान किंवा निर्वाण साधत नाही. म्हणूनच मी यावर आपले मत व्यक्त केलेले नाही. का? म्हणून मी यावर आपले मत व्यक्त केलेले नाही. म्हणजे बघा, अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साधत नाही. म्हणूनच मी यावर आपले मत व्यक्त केलेले नाही. म्हणजे मनुष्य तिकडे गेला असता या अवस्थेमध्ये, जग शाश्वत आहे काय, जग शाश्वत नाही काय, या भानगडीत जर मनुष्य पडला तर तो काही अंधारामध्ये जाते. मग सत्यापासून तो भटकते. म्हणजे जो रस्ता आहे ना, म्हणजे एखाद्याला समजून घ्या, डॉक्टर बनायचं आहे,
त्याला जर म्हटलं मेल्यानंतर आपण ऑपरेशन कसं करू, मग तिथं गेल्यावर आपण मग ऑपरेशन करू काय, मेल्यानंतर आपण तिथं वरते मग डॉक्टर्स राहू काय, अशा भानगडीत तो पहिलेच त्याला शिकवत बसला तर तो काय शिकणार आहे. तर भगवंतांनी यापासून आपल्याला काहीच लाभ नाही आहे हे पहिले स्पष्ट केलं. इकडं तुम्ही जाऊ नका, ते आहे काय नाही काय, होतं काय नव्हतं काय, असेल काय, भगवंत राहणार का, भगवंत नाही राहणार काय, या ज्या भानगडी आहेत याच्या पडू नका म्हणते भगवंत. म्हणजे यावर भगवंतानं आपलं मत व्यक्त नाही केलं. मी असं म्हणतो यावर पडू नका बा तुम्ही. भगवंतानं मतच नाही केलं, कारण की याच्यापासून ही अडचण निर्माण होते. कशाची अडचण? शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गाचा उच्चतर अवस्थांचे ज्ञान आणि निर्वाण साधत नाही. हे तुम्ही प्राप्त नाही करू शकत. मग इकडं साधता येत नाही ह्या गोष्टी, यापासून तुम्ही दूर राहता. म्हणून त्या गोष्टी तुमच्या जीवनाला सध्या लाभकारक नाही आहे, त्याचा काही लाभ नाही आहे या गोष्टी प्राप्त करण्याकरता. माणसाला काय पाहिजे जीवनात? आपल्याला शांती पाहिजे. मग शांतीसाठी काय मार्ग पाहिजे हे भगवंताने सांगितलेलं आहे. मग इकडं जायची गरजच नाही. जग शाश्वत नाही काय, जग शांत आहे काय, इकडं जायची गरजच नाही आहे. म्हणून भगवंतांनी त्याबद्दल मत व्यक्त केलेलं नाही, हेच त्याचं उत्तर आहे. कारण त्यांचा आपल्याला जे या जीवनामध्ये पाहिजे मनुष्याला त्याच्याशी फायदा नाही आहे. म्हणून अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साधत नाही, म्हणूनच मी यावर आपले मत व्यक्त केलेले नाही. मग भगवंतांनी निश्चित असे काय केले आहे? पोट्टपदा, मी दुःख म्हणजे काय, दुःखाचे कारण काय, दुःखाचा निरोध म्हणजे काय आणि दुःखाचा निरोध कसा साधता येईल हे स्पष्ट केलेले आहे. भगवंतांनी हे तरी का स्पष्ट केले? प्रश्न. पोट्टपद, कारण त्यापासून लाभ आहे, तो धम्माचा विषय आहे. सदाचरण, अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गातील उच्चतर अवस्थांसंबंधी दृष्टी आणि निर्वाण साधता येते. म्हणूनच तर मी दुःख कारण, दुःख निरोधाचे साधन यासंबंधी विधान केले आहे. बघा, 4 आदेश सत्य. दुःखाचं कारण, दुःख दूर करता येते, दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. दुःख निरोधाचे साधन यासंबंधी विधान केले आहे. या संवादांत धर्माचा विषय आणि धम्माचा विषय या दोहोंचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. ते 2 विषय एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत. धर्माचे प्रयोजन जगत प्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना ही आहेत. बघा, धर्माचं प्रयोजन काय म्हणजे धर्माचं प्रयोजन काय? जसं आपण एखादा धर्म म्हणतो, धर्माचं प्रयोजन काय सांगते? धर्माचं प्रयोजन आहे जगत प्रारंभाचे स्पष्टीकरण. हे जग कसं प्रारंभ झालं याच्यापासून मग काय आलं हे होईन बा. आणि धम्माचे प्रयोजन काय? धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना ही आहे, म्हणजे रिकन्स्ट्रक्शन. त्यांना आपण पुनर्रचना म्हणजे काहीतरी त्यामध्ये सुधारणा. धर्माचं काय? जसं आहे तसं स्वीकार करा, मग चांगलं असो की वाईट असो. पण धम्म काय म्हणते? धम्म म्हणजे सुधारणा करा, त्याला छाना, वारंवार छाना, त्यामध्ये खडे असेल तर अधिक छाना, अधिक खडे असेल तर अधिक छाना, इतक्या बारीक बारीक चालून छाना का एकदम शुद्ध पवित्र असा धम्म भेटला पाहिजे. बघा, धम्म भेटला पाहिजे. धर्म कसा है? ये तो परंपरागत चलते आया हुआ धर्म है. ये तो ऐसे हमारे पूर्वजों ने बताया हुआ धर्म है. पूर्वज हाथ में ये पहनते थे, हम पहनते, ये हमारा धर्म है. कान में ये पहनते थे बड़े बड़े, थे ये हमारा धर्म है. गले में ये पहनते थे यार हम धर्म भरत गला असं लोक असं ना खाली तरी घालतात. हे धर्माचं प्रयोजन. धम्म काय म्हणते?
जर त्रास होऊ राहिला, पुनर्रचना, त्रास होऊ राहिला तर काढून टाक. त्रास होते ना बा, त्रास येते, त्रास आहे किंवा काहीतरी त्यापासून वेदना होऊ राहिल्या तर काढून टाक. हे काय कोण सांगते? धम्म सांगते. धर्म काय म्हणते? पूर्वजानं घातलेलं होतं, तुले घालाच लागते. पहिले आपल्या पूर्वजाच्या पायामध्ये कळे राहायचे, पायात ना कळे, पायात कळे राहत, इथं कळे, इकडल्या पायात कळे राहत चांदीचे, हातामध्ये राहे घातलेल्या बांगड्यासारखे कळे, हे इथपर्यंत राहे कोणाकोणाच्या घालत ना असे. कोणी कोणी गोंदले राहे अजून अंगावर गोंधन करत. काय हे धर्म सांगते. म्हणून इतिहास काळापासून सांगितला धर्मानं बा. पण धम्म काय म्हणते? सुधारणा धम्मामुळं. ज्याला पाळायचं ते पाळा, स्वतंत्रता आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय. धम्म काय म्हणते? तुले बा जसं वाटते तुला त्रास होते काय, काढून टाक. धम्मामध्ये मंगळसूत्रही नाही आहे. मंगळसूत्र नाही आहे धम्मात. मंगळसूत्र नाही, टिका नाही, टिकली नाही, गळ्या मग कोणत्या हातातल्या बांगड्या नाही धम्मामध्ये. ह्या गोष्टी आहे असते धम्मात. धम्म एकदम स्पष्ट आहे. मग हे कायचं प्रयोजन आहे? महिलांच्या मंगळसूत्र राहते, कानात बाळ्या हे राहते, बांगड्या राहते हातात. कायचं प्रयोजन आहे? धर्माचं. धर्मानं थोपवलेलं आहे ते. पण धम्म काय म्हणते? गरज नाही. धम्म एकदम स्पष्ट आहे. पुनर्रचना आपल्या इच्छेनुसार स्वातंत्र्य आहे. तुम्हाला घालत असेल तर घाला, त्रास होत असेल धम्म काय म्हणते? काढून टाक. धर्म काय म्हणते? थोपवते. माय बाई हिचं लग्न झालं ना असं कोण म्हणते? गयात काहीच नाही म्हणते हिच्या, आहे का नाही? गयात नसेल मग विधवा म्हणते. विधवा आहे मग नवरा मेला, आहे का नाही? पहा कसं सोंग आहे. मग माणसाच्या गळ्यात कोण राहत? मग बाईला मंगळसूत्र दिलं, माणसाले मग मागाले मंगळसूत्र काऊन नाही दिलं गळ्यात? म्हणजे महिला ओळखू येते लग्न झालं म्हणून, पण मनुष्याने ओळखू येत लग्न झालं का नाही झालं म्हणून. ओळखू येते काय? काही आयडेंटिटी नाही आहे त्याच्या त्यांना पण पाहिजे होते एखादा. काय बे हा विधवा आहे का माणूस? विधूर आहे काय? काहीच नाही राहायच्या. मंगळसूत्र जो असतं तर त्यांच्याही गळ्यात राजा मंगळसूत्र नाही माणसाच्या गळ्यात. विधूर आहे ह्या. आली का नाही आफत? हे बंधनं महिलांनी लावलं फक्त. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र कुठल्या याच्यातल्या वर्णातल्या असू द्या, हे बंधनं फक्त कोणाला लावले? महिलांना, माणसांना नाही. ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. त्याच्यामध्ये अलग अलग बंधनं लावलेली आहेत वर्णवादीनुसार. माणसांना नाही आहे बंधनं, पण वेगवेगळ्या पद्धतीची बंधनं आहेत. तर ह्या बाबी आहेत सगळ्या. तर हे आपण समजून घेतो आहे. मंगळसूत्र कुठून आलं? मंगळसूत्र हे अपभ्रंश आहे महामंगळसूत्राचं. मंगळसूत्र आहे भगवंताचं. मंगळसूत्र असेवनाचं बालानं पंडितानाचं सेवना, पूजाचं पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. जे मंगळसूत्र आहे त्याला आपण महामंगळसूत्र म्हणतो. त्या महामंगळसूत्राचं मंगळसूत्र हे अपभ्रंश आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर गणपती खरे गणपती भगवान बुद्ध, ओरिजिनल गणपती, ज्यांचं 3 महिने आपण वाचन करतो, धम्मश्रवण करतो, पुण्य अर्जित करतो, कुशल कर्म व्यक्त करतो, चांगले बनतो, सगळी दरिद्री दूर होते, दुःख दूर होते, सुख करता, दुःख हरता. कशाच्या माध्यमातून? धम्माच्या माध्यमातून सुख करता आहे भगवंत. दुःख हरता, धम्माचं पालन करा, दुःख हरल्या ते आपल्याला ॲटोमॅटिक. सुख करता, दुःख हरता भगवंत आहेत. त्यांना म्हणतात सगळं खरं लोकांनी सोडलं, खोटं स्वीकारलं. भगवंतांना गणपती म्हणतात. गण म्हणजे लोक, पती म्हणजे राजा. गणाचा पती, लोकांचा पती म्हणजे लोकांचा राजा भगवंत, भगवान बुद्ध. भगवान बुद्धांच्या लेण्यामध्ये साईडला काही हत्ती आहेत असे सोडून घेऊन भगवंतांना वंदन करू राहिले हत्ती. त्यांचं प्रोटेक्शन आहे हत्ती. तर ते हत्तीचं गणपती झालं. हा इतिहास आहे. खरे गणपती भगवान बुद्ध. भगवंताला राजाधिराज महाराज भगवान बुद्ध गणपती, खरे गणपती आहेत भगवान बुद्ध. हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. ह्या सगळ्या बाबी आहेत. ज्याला पुरावा पाहिजे त्याला पुरावा आपण देऊ शकतो. हव्यावर गोष्टी नाही करत, कोणी येऊ द्या, आपल्याशी पुरावा आहे. गणपतीचा अर्थ काय? खरा अर्थ गण म्हणजे लोक, पती म्हणजे राजा. गणाचा पती गणपती भगवान बुद्ध. लोक विसरले, भगवान बुद्धाले विसरले आणि
दुसऱ्या मार्गी लागले. कोणत्या मार्गी लागले तुम्हाला माहीत आहे. लागले मार्गी, लागू द्या. भटकले, पण अधिकही जे अंधारात आहे त्यांना आताही संधी आहे प्रकाशामध्ये येण्याची. कारण शिक्षणामध्ये अंधार अज्ञान दडलेलं आहे आताही. आणि जे शिक्षण आहे ना याच्यामध्ये काही अंधश्रद्धा शिरलेली आहे. शिक्षणामध्ये खरं ओळखतच नाही, खरा स्वीकार नाही करत. काय कामाचं शिक्षण? ज्या शिक्षणामध्ये अंधार आहे, अंधश्रद्धा आहे, असं शिक्षण काही कामाचं नाही. खरं त्यांना ओळखत आहे की नाही. खरं काय, सत्य काय? सत्य हे आहे. ज्याला सत्य म्हणाले पाहिजे ते सत्य ते जाणलं नाही अजून, म्हणून ते अंधारात आहे. हे बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. कारण बुद्धाचं सत्य जर स्वीकारलं ना, दुकानं बंद होते मोठे मोठे. आलं लक्षात? कर्मकांडाचे, अंधश्रद्धेचे दुकानदाऱ्या सगळ्या बंद होते. याच्यावाल्या जे दाखवते ना सगळे टी व्हीवर, हे सगळं बंद होऊन जाते. कर्मकांड, अंधश्रद्धा. काहून? बुद्धामुळं. म्हणून बुद्धाला ते काही स्वीकारत नाही, बुद्धाचं नाव घेत नाही, खरी इतिहास सांगत नाही. का? दुकान बंद होते. म्हणून बुद्ध लय मोठी क्रांती केली आहे भगवान बुद्धानं 2500 वर्ष अगोदर. ती क्रांती सम्राट अशोकांनी केली, तीच क्रांती संत महापुरुषांनी केली आपापल्या काळामध्ये. तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, संत कबीर, गाडगे बाबा यांनी आपापल्या काळामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात क्रांती केली. सगळ्यात भयंकर क्रांती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून. संविधानामध्ये सर्व तत्त्वज्ञान पेरून ठेवलं, खरा इतिहास पेरला, खरा गणपती त्याच्यामध्ये मांडलेला भगवंतांनी. गण म्हणजे लोक, पती म्हणजे राजा, गणाचा पती भगवान बुद्ध. ह्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. धर्माचे प्रयोजन जगत प्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना ही आहे. म्हणजे जगाची आता जे प्रगती झाली ना, हे धम्मामुळे झालेली आहे. ह्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. यानंतर नीती आणि धर्म, रिलिजन. नीतीचे धर्मात स्थान कोणते? वस्तुतः धर्मात नीतीला स्थान नाही. पहा काय म्हणते. वस्तुतः नीतीचे धर्मात स्थान कोणते? वस्तुतः धर्मात नीतीला स्थान नाही. धर्माचे विषय म्हणजे देव, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड, विधी, समारंभ आणि यज्ञ हे होत. एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो. शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच धर्मात नीतीचा समावेश होतो. समजलं? धर्मामध्ये नीतीचा समावेश कधी होते? शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी धर्मात नीतीचा समावेश होतो. धर्म हा एक त्रिकोण आहे. आपल्या शेजाऱ्याशी चांगुलपणे वागा, कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरं आहात. परमेश्वराची चांगलं वागा म्हणजे नीती आली. धर्मात काय जोडलं गेलं? नीती. म्हणजे बा चांगुलपणे वागा ही नीती होय. आपल्या शेजाऱ्याशी चांगुलपणे वागा हे काय होय? नीती होय. कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरं आहात. त्याला परमेश्वर जोडला. आता काय जोडलं? परमेश्वराशी नीती जोडली. समजून राहिलं ना? असं आहे. ही धर्माची विचारसरणी आहे. प्रत्येक धर्म नीती शिकवितो, परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे. बघा, प्रत्येक धर्म काय शिकवतो? नीती शिकवते. चांगल्या गोष्टी कुठून घेतल्या? बुद्धापासून, धम्मापासून. काय घेतलं? आता बघा तुम्ही, इतर धर्मामध्ये सुधारणा होऊ राहिली. कशामुळं? भगवंताच्या धम्मामुळं सुधारणा करू राहिली आहे. हमारा वो ऐसा नहीं बोलते, वो ऐसा अर्थ है, ऐसा नहीं ऐसा अर्थ है. आता सुधरून राहिले. चला चांगली गोष्ट आहे. भगवान बुद्धाच्या धम्मामुळे सुधरून तर राहिले.
बाबासाहेबांची क्रांती होय, संविधानाची क्रांती होय. संविधानाचा अधिकार व समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय सुधारणा करू राहिले. आता ते चांगली गोष्ट आहे. पहिले प्लास्टर ऑफ पॅरिस, आता ते मातीचा एखाद्या मूर्त्या बनल्या पाहिजे, कारण की निसर्गाची हानी झाली नाही पाहिजे. ही धम्माची नीती आहे. म्हणजे निसर्गाची हानी होऊ नये म्हणून मातीच्या मूर्त्या बनवा. ही कायची नीती होय? धम्माची नीती होय. म्हणजे विरघळलं पाहिजे बा. आणि धर्म काय म्हणते? कसंही करा, त्यांना हानी होते. कोणी झाडं तोडतात, झाडं जाडतात ना. सण आहे तो एक झाडं तोडायचा, झाडं जाडाचा सण आहे तो. पण त्याचा इतिहास वेगळा आहे, नंतर कधी पाहू आपण. आपल्या शेजाऱ्याशी चांगुलपणे वागा, कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरं आहात. ही धर्माची विचारसरणी आहे. प्रत्येक धर्म नीती शिकवितो, परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे. नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे, ती त्याला जोडलेले एक डबा आहे. डबा आहे तो. म्हणजे एखाद्या धर्माला जर नीती जोडलेली आहे, तो डबा आहे तात्पुरता. कधी काढायचा, जोडायचा. आता जोडला काही जणांना. पहिले लय अन्य अत्याचार झाले आहे कर्मकांडाच्या नावाखाली. आता काही नीती जोडली त्याला. आम्ही चांगले झालो बा, आम्ही चांगले आहोत. आता चांगलं दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. पण नीतीचा डब्बा, त्यांचा डाव जर साध्य झाला, नीतीचा डब्बा काढू शकते ते. नीतीचा डब्बा काढू पण शकतात. अधिक मग तसं जुनं कर्मकांड हे ते अधिक जास्त अन्याय अत्याचार असंही होऊ शकते. पण आता सध्या संविधान आहे म्हणून नीती जुडलेली आहे धर्माशी. चांगली गोष्ट आहे ही. ह्या बाबीचा आपण काय केलं पाहिजे, म्हणून आपण त्याचा आपण सत्कार केला पाहिजे. चला बा, नीती जोडली तुम्ही, आपण त्याचा आनंद व्यक्त केला पाहिजे. चला, चांगल्या गोष्टी जोडल्या आहेत, आनंद आहे. प्रत्येक धर्म नीती शिकवितो, परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे, ती त्याला जोडलेला एक डबा आहे. वेळ पडेल त्याप्रमाणेच तो त्याला जोडता किंवा त्यापासून सोडविता येतो. धर्माच्या व व्यवहारात नीतीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे. म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही. आकस्मिक आहे ते. कधी जोडते, कधी काढते, कधी जोडते, कधी काढते, कधी जोडते, कधी काढते. नीती तत्त्वज्ञान म्हणजे त्याच्यामध्ये नीतीमध्ये ते शील येते, करुणा येते, मैत्री येते, मुदिता येते, आनंद येते. कधी जोडते, कधी काढते, कधी जोडते, कधी काढते. आपल्या गरजेनुसार कधी जोडायचं, कधी काढून टाकायचं. त्यांना हानी होते, मग नुकसान होते. तर या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणून इथं म्हटलं गेलं आहे, धर्माच्या व व्यवहारात नीतीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे. म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही. कधी जोडतात, कधी काढून टाकतात. तर ह्या बाबी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यानंतर धम्म आणि नीती पाठ 6. धम्मात नीतीचे स्थान कोणते? याचे साधे उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. दुसऱ्या शब्दात बोलायचे म्हणजे धम्मात जरी देवाला स्थान नाही तरी त्याचे स्थान नीतीने पटकावले आहे. धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही. नीती हे धम्माचे सार आहे. नीती हे धम्माचे सार आहे, त्याशिवाय धम्म नाही. धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे, यातूनच नीतीचा उगम होतो. त्यासाठी देवाच्या आज्ञेची आवश्यकता नाही. देवाला संतुष्ट करण्यासाठी काही माणसाने नीतिमान व्हायचे नाही, तर स्वहितासाठीच माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे. बघा, हे धम्म शिकवते. ह्या सर्व बाबी आपण
धम्माचं प्रयोजन, धर्माचं प्रयोजन, धम्माचं प्रयोजन, किती किती फरक आहे याच्यात. इथं तुम्हाला तिथं जोडल्या गेलेलं आहे. तर ह्या सगळ्या बाबी ठरतात बुद्धिमत्ताच्या स्तरावर. बुद्धी केवढी आहे, एवढी आहे बुद्धी, एवढी आहे, एवढी किती बुद्धी आहे, त्या बुद्धीच्या स्तरावर तुमचं ठरले आहे का तुम्ही कुठं झुकता. मग कोणी एवढ्या दगडापुढं झुकते, हाच मायादेव. कोणी एवढ्या दगडापुढं झुकते, कोणी एवढा दगड पाहिजे, कोणाला एवढा दगड पाहिजे, कोणी एवढा दगड पाहिजे, कोणाला पहाडाला दगड पाहिजे. चाललं त्याच्यानुसार तर तू तिथं झुकते. मग बुद्धी केवढी आहे त्या बुद्धीनुसार शरण जाते माणूस. त्या बुद्धीमध्ये काय चालते, डोकं कसं आहे, त्याचा मेंदू कसा आहे, त्या मेंदूमध्ये काय रचना आहे, काय त्याला संस्कार भेटले लहानपणापासून, कुठली रचना आहे, कुठल्या धर्माची रचना आहे, कशा प्रकारचा तो त्याच्यावर संस्कार झाले, त्यानुसार तो तिथं झुकत असतो, तिथं शरण जातो. हरकत नाही पण तिला नीतीची जोड असली पाहिजे. नीती कुठं, धम्म. प्रत्येक ठिकाणी धम्म घ्यास लागते, कंपल्सरी आहे. पंचशील, अष्टशील, उपसतव्रत, 4 आर्य सत्य घ्यास लागते. त्याशिवाय धर्म चालू शकत नाही. जर चांगला धर्म बनवायचा असेल नीती घ्यास लागते. आता प्रत्येक धर्मामध्ये नीती घेतलेली आहे, म्हणजे धम्म घेतलेला आहे. कारण त्याशिवाय भारतामध्ये तर कायदे कानून आहे, म्हणून इथं त्याला नीती घ्यास लागते धम्मामध्ये. म्हणून काहून सांगते ते का बा तुमची रॅली चालली पा हानी नाही झाली पाहिजे म्हणजे नीती होय. नुकसान नाही झालं पाहिजे, कुठली भांडण नाही झाली पाहिजे, दंगल नाही झाली पाहिजे, याला काय म्हणते नीती होई आहे. नुकसान नाही झालं पाहिजे, हानी नाही झाली नाही पाहिजे, कुठल्या कोणाला काही दुर्घटना नाही घडली पाहिजे बा. व्यवस्थित तुमचं कार्यक्रम निपटू द्या, हे काय होय, नीती होय. पण एखादं काय असते मग, नाही आमचं होई, आम्हालाच बोलता का तुम्ही, आमची रॅली होई, असं चाललो आम्ही, मग काही होऊ देता काय, असं नसते. तिथं नीती जुळलेली आहे. नीती म्हणजे काय म्हणते का तुमचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडा, म्हणून कायदा आहे. कायदा सुव्यवस्था काय, नीतीला योग्य वळण देण्यासाठी, नीती राबवण्यासाठी कायदा आहे. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. या सगळ्या बाबी आहेत. म्हणून धम्म भारतीय संविधानामध्ये दडलेला आहे. पंचशील, अष्टशील, उपसतव्रत, 4 आर्य सत्य, 10 पारमिता, ह्या सगळ्या बाबी भारतीय संविधानामध्ये दडलेल्या आहेत. कशा स्वरूपामध्ये, कलमांच्या स्वरूपामध्ये दडलेल्या आहेत. कलम, एक कलम धम्माशी जुडलेली आहे. ते सगळ्या महापुरुषांनी ते राबवलेलं आहे. बुद्धानंतर सगळ्यात पहिले क्रांतिकारक शांतिमय क्रांती भगवान बुद्धांनी केली. पुऱ्या जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध, आणि त्यांची नीती ही योग्य प्रकारे संपूर्ण देशामध्ये राबवल्या जावी म्हणून कायदे बनले. असं आहे ते. ह्याच तर बाबी समजून घ्यावं लागतात. म्हणून तर म्हणतो मी सगळ्याला, बाबा वाचा रे बाबा. आता आम्ही सार वाचला, संविधान जरी म्हणजे पूर्ण पाठ नाही आहे, पण संविधानाच्या काही बाबी तर माहीत आहे ना, म्हणजे अशा वाचतो ना मी, थोडं वाचत असतो ना. सार असतं माहीत असला पाहिजे आपल्याला, म्हणून वाचलं पाहिजे. बाबासाहेबांनी काय काय केलं, महिलांसाठी काय केलं, पुरुषांसाठी काय केलं, ओबीसीसाठी काय केलं, एससीसाठी काय केलं, एसटीसाठी काय केलं, इतरांसाठी काय केलं, सगळ्यांना अधिकार काय आहे, आरक्षण काय आहे, आरक्षण कशामुळे आहे, आरक्षणाचं कारण काय, ह्या सगळ्या गोष्टी समजतात. मग त्यासाठी आपल्याला इतिहास वाचावा लागेल. इतिहास, एकामेकांचा आपण असे द्वेष का करतो, काय कारण आहे, इतिहास वाचा आपला. कसं काय इतिहास आहे सगळं वाचा लागेल, समजा लागेल, दुरुस्त्या करा लागेल, चांगलं बना लागेल, पुढे वाटचाल करा लागेल. कारण द्वेष, राग, द्वेष करून चालत नाही. आता प्रगतिशील देश आहे, प्रगतिशील राष्ट्र आहे, प्रगतिशील जग आहे, सुधारणा करा लागेल, लोकसंख्या वाढून राहिली, लोकसंख्येवर नियंत्रण ठेवा लागेल. ह्या सगळ्या बाबी, जे चांगलं आहे ते राबवा लागेल, जे चुकीचं आहे त्याला नष्ट करा लागेल, बंद करा लागेल, चांगल्या गोष्टी स्वीकारा लागेल, चुकीच्या गोष्टी नाकारा लागेल, सत्य स्वीकारायचं, असत्य सोडून द्यायचं आणि चांगलं राबवायचं. या जर बाबी आपण करत राहिलो तरच नीती बलवान होईल.
धम्म बलवान होईल आणि त्यानुसार सगळं चांगलं होईल. म्हणून धम्म बडा बलवान. तर आपण सर्व धम्मामध्ये बलवान व्हाल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे.